सर्वांना नमस्कार। स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खास आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा। माझे हे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहेत, शिवाय पालकही हे व्हिडिओ पाहून आपल्या मुलांची तयारी करून घेऊ शकतात। आपणास माझे हे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असल्यास तुम्ही सर्वांनी मला त्या कमेंटमध्ये कळवा। चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। आजचा विषय आहे गणित, घटक क्रमांक 6, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया। सर्वप्रथम आपण या पाठावरील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासूया। मुलांनो, तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय हे माहिती आहे। या ठिकाणी बघा 7/10 अशा प्रकारे जर एखादा उदाहरण लिहिलं असेल तर त्याला आपण अपूर्णांक म्हणतो। 3.7/10 अशा प्रकारच्या अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणत असतो। तर 7.1 अशा प्रकारे जे लिहिलं असते त्याला सुद्धा आपण अपूर्णांकच म्हणतो, पण याला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणत असतो। यानंतर बघा आपण समजून घेऊया की ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100 किंवा 10चा कोणताही घात यापैकी एखादी संख्या असेल, असे अपूर्णांक एका वेगळ्या पद्धतीने लिहिता येतात, त्यांनाच आपण दशांश अपूर्णांक असे म्हणत असतो। म्हणजे काय मुलांनो, की कोणत्याही अपूर्णांकाचा जर छेदस्थानी 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 अशा प्रकारे 10च्या घातापैकी कोणतीही संख्या असेल तर असे अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकाच्या पद्धतीमध्ये लिहू शकतो। यासाठी आता आपण एक उदाहरण बघूया। बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये 7/10 अशा प्रकारे एक अपूर्णांक दिलेला आहे। याला दशांश चिन्हामध्ये लिहायचं झाल्यास त्याला आपल्याला 0.7 असं लिहिता येईल। तर दुसरं उदाहरण आहे 20/100। या अपूर्णांकाला आपल्याला दशांश चिन्हामध्ये जर लिहायचं झाल्यास याला आपल्याला 0.20 असं लिहिता येईल। यावरील दुसरा मुद्दा आहे मुलांनो की दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्हे उभ्या ओळीत एकाखाली एक येतील अशा रीतीने संख्या लिहा व नेहमीप्रमाणे बेरीज किंवा वजाबाकी करा। उत्तरात दशांश चिन्ह त्याच ओळीत खाली लिहा। म्हणजेच काय मुलांनो, तर दशांश अपूर्णांकाची बेरीज अथवा वजाबाकी जर आपल्याला करायची असेल तर ती काही फार अवघड नाही, फक्त आपल्याला मांडणी नीट करता आली पाहिजे। म्हणजे काय, जर 2 संख्या असतील अथवा 3 संख्या असतील तर त्याची मांडणी करताना दशांश चिन्ह हा एकाखाली एक येईल अशा प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करायची आहे। आणि मग आपण जशी नेहमी बेरीज करतो अथवा वजाबाकी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला बेरीज अथवा वजाबाकी करावी लागत असते। यासाठी आता आपण एक उदाहरण बघूया। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 14.5 अधिक 1.6। बघा मुलांनो, आता आपल्याला या दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे। आपण या उदाहरणाला उभ्या मांडणीमध्ये लिहिताना ज्या पद्धतीने तुम्हाला इथं लिहिलं दिसत आहे बघा, 14.5 आणि त्याखाली 1.6। बघा दशांश चिन्ह हा दशांश चिन्हाच्या खाली यायला पाहिजे। मांडणी जर तुमची चुकीच्या पद्धतीची झाली तर तुमचं उत्तर या ठिकाणी चुकेल। एक लक्षात घ्या मुलांनो की दशांश चिन्हाच्या अलीकडे म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे ज्या संख्या आहेत त्यांचे एक निश्चित स्थान असते। म्हणजे बघा 14.5 या संख्येमध्ये
4 हा अंक एकक स्थानी असून 1 हा अंक दशक स्थानी आहे आणि 5 हा अंक दशांश स्थानी आहे। तर 1 दशांश चिन्ह 6 या संख्येमध्ये 1 हा अंक एकक स्थानी आहे तर 6 हा अंक दशांश स्थानी आहे। आता आपण बेरीज करताना नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण कोणत्याही उदाहरणामध्ये बेरीज करत असताना उजवीकडून सुरुवात करत असतो। तशा पद्धतीने बघा, सुरुवातीला दशांश या स्थानावरील अंकाची बेरीज होईल, म्हणजे 5 अधिक 6 यांची बेरीज होते 11, 11चा 1, हातचा आला 1, तर 1 अधिक 4 अधिक 1 म्हणजेच 6 आणि हा दशक स्थानी 1 आहे त्याला जसंच्या तसं, म्हणजे उत्तर आलेलं आहे 16 दशांश चिन्ह 1। तर अशाच प्रकारे मुलांना आपण वजाबाकीची क्रियासुद्धा करायची असते। आता पुढचा मुद्दा बघूया। एका दशांश अपूर्णांकाला दुसऱ्या दशांश अपूर्णांकाने गुणायचे झाल्यास नेहमीप्रमाणे गुणाकार करावा आणि गुण्य व गुणक यांत असलेल्या दशांश स्थळांची बेरीज करून तितकी दशांश स्थळे गुणाकारात उजवीकडून डावीकडे घ्यावीत। म्हणजेच मुलांनो की आपण नेहमी जसा गुणाकार करतो त्याच प्रकारे आपण गुणाकाराची मांडणी करायची असते आणि उत्तर जेव्हा आपण काढू तेव्हा त्या उत्तरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला दशांश स्थळ द्यायचा असतो। ते कसं बघा, आता आपण एक उदाहरण आहे त्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया। समजा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की 22 दशांश चिन्ह 5 गुणिले 1 दशांश चिन्ह 5। तर मुलांनो याची आपण नेहमी प्रकारे मांडणी करून घेऊया। याच्यामध्ये गुण्य आहे 22 दशांश चिन्ह 5 आणि गुणक आहे 1 दशांश चिन्ह 5। याची आपण मांडणी करूया आणि नेहमीच्या गुणाकारासारखं म्हणजे पहिल्यांदा आपण 5 ने या वरच्या संख्येला गुणूया आणि मग बघा गुणाकार काय होईल। 5 5 25 चे 5, हातचाला 1, 5 दुने 10, 10 आणि 2 12, 12 चे 2, हातचाला 1, 5 दुने 10 आणि 1 11 आणि नंतर मग पुन्हा आपण 1 या अंकाने गुणणार। त्यासाठी आपण काय करतो मुलांनो, खाली सुरुवातीला एक शून्य वाढवतो आणि त्यानंतर 5 1 5, बे 1 बे आणि बे 1 बे आणि मग आपण सर्व अंकाची बेरीज करणार। मग बघा बेरीज केल्यानंतर आता आपल्याला आपलं उत्तर खाली जे आहे, जर दशांश चिन्ह आपण दिला नसता तर 3375 असं आपल्याला ते दिसलं असतं। मग आपण काय करायचं आहे, उदाहरणामध्ये बघा 22 दशांश चिन्ह 5 आणि 1 दशांश चिन्ह 5 याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत बघा, पहिल्या संख्येमध्ये 1 आणि दुसऱ्या संख्येमध्ये 1। मग या दोघांची बेरीज किती होते, 1 अधिक 1 2 आणि म्हणून आपल्या आलेले जे उत्तर आहे 3375 यामध्ये आपण काय करणार, दशांश स्थळ 2 अंकानंतर डावीकडून उजवीकडून डावीकडे म्हणजेच 7 आणि 3 यांच्या मध्ये आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि आपलं उत्तर असेल मग 33 दशांश चिन्ह 75। अशा प्रकारे आपण गुणाकाराची क्रिया करायची असते। दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना मुलांनो जर दशांश अपूर्णांक संख्येला 10, 100 किंवा 1000 ने गुणताना किंवा भागाकाराची क्रिया करताना संख्येतील अंकांचा क्रम बदलत नाही, फक्त दशांश चिन्हाची जागा बदलत असते। मुलांनो दशांश अपूर्णांकाला 10 ने 100 ने 1000 ने किंवा 10च्या पटीतील ज्या संख्या असतील त्या संख्येने गुणणे अथवा भागणे फारच सोपं असते। त्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे की दशांश चिन्हाचं स्थान हे आपल्याला बदलवावं लागते आणि ते नेमकं कसं बदलते हे आता आपण समजून घेऊया। तर मुलांनो दशांश अपूर्णांकाला जर आपण 10 ने गुणत असू, 10 ने गुणताना दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाते। जर त्याच दशांश अपूर्णांकाला आपण 100 ने गुणलं तर दशांश चिन्ह हे 2 घर उजवीकडे जाते आणि त्याच अपूर्णांकाला जर आपण 1000 ने गुणलं, 1000 ने गुणताना दशांश चिन्ह हे 3 घरे उजवीकडे जाते। याच क्रमाने आता पुढे पुढे बदल होत जाईल। हे तुम्हाला आणखी नीट समजण्यासाठी बघा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया
की 15.78 गुणिले 10 हा गुणाकार करताना आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार करायची गरज नाही। आपल्या नियमाप्रमाणे जर त्या दशांश अपूर्णांकाला 10 ने गुणलं तर दशांश चिन्ह हा एक घर उजवीकडे म्हणजे 5च्या जवळ असलेला दशांश चिन्ह हा एक घर उजवीकडे सरकून 7च्या पुढे जाईल, म्हणजे उत्तर येणार आहे 157.8। दुसरं उदाहरण बघितलं 7.9 गुणिले 100। या उदाहरणामध्ये हा दशांश चिन्ह काय होणार आहे, त्याच्या उजवीकडे 2 घर पुढे जाईल, म्हणजेच 9 नंतर आता इथं संख्या नाही आहे त्यामुळे तो आणखी एक घर पुढे जाऊन म्हणजे या ठिकाणी ही जे उत्तर असेल ते असणार आहे 790। पुढचं उदाहरण बघा 7.6543 गुणिले 1000। या ठिकाणी दशांश चिन्ह हा 3 घर उजवीकडे सरकेल, म्हणजे जो 7च्या नंतर असलेला दशांश चिन्ह हा 3 घर उजवीकडे म्हणजे कुठं बघा 6, 5, 4 नंतर तो त्या ठिकाणी येईल, म्हणजे उत्तर असणार आहे 7654 पॉईंट किंवा 7656 दशांश चिन्ह 3। अशा प्रकारे बघा मुलांनो, कुठल्याही दशांश अपूर्णांकाला 10 ने, 100 ने, 1000 ने, 10,000 ने, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा प्रकारे 10च्या घाताने गुंताना फक्त काय होत असते, दशांश चिन्ह तेवढे घर उजवीकडे सरकत असतो, हे कायम लक्षात घ्या। दशांश अपूर्णांकाला आता भागाकाराची क्रिया करताना सुद्धा फार अवघड नाही। जर दशांश अपूर्णांकाला आपल्याला 10 ने भाग द्यायचा असेल, 10 ने भागताना दशांश चिन्ह हे एक घर डावीकडे जाईल, गुणाकार करताना एक घर उजवीकडे तर भागाकार करताना एक घर डावीकडे जाते। 100 ने भागताना दशांश चिन्ह हे 2 घर डावीकडे जाते। तर दिलेल्या अपूर्णांकाला 1000 ने भागताना दशांश चिन्ह हे 3 घरे डावीकडे जाईल। याच क्रमाने पुढे पुढे तुम्ही समजून घ्या। उदाहरण घ्यायचं झाल्यास 51.7 भागिले 10 हा भागाकार करताना हा जो दशांश चिन्ह आहे जो 1 या अंकानंतर आलेला आहे हा दशांश चिन्ह एक घर डावीकडे जाईल, म्हणजेच तो 5 या अंकानंतर येईल आणि आपलं उत्तर असणार आहे 5.17। दुसरं उदाहरण आहे बघा 67.2 भागिले 100। या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह हा 2 घर डावीकडे जाईल आणि आपलं उत्तर असणार आहे 0.672। तिसरं उदाहरण आहे बघा 4567 भागिले 1000। या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह नाही, मग या उदाहरणामध्ये काय होणार बघा मुलांनो, किती घर डावीकडे जाईल तो, तर 3 घर डावीकडे, म्हणजे बघा 3 घर म्हणजे बघा 7, 6 आणि 5 हे 3 घरं आहेत। या 3 घरानंतर म्हणजे 4 या अंकानंतर दशांश चिन्ह येईल आणि आपलं उत्तर काय येणार आहे मग 4.5, 6 आणि 7। अशा प्रकारे आपण दशांश पूर्णांकाला 10च्या घातांकाने भागत असताना भागाकार करायचं असते। आता समजून घेऊया या घटकावरील पुढील मुद्दा। दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहिली तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। उदाहरणार्थ बघा मुलांनो, आपण एखादा दशांश अपूर्णांक 9.7 असं लिहू शकतो, किंवा तुम्ही 7 या अंकानंतर आणखी एक शून्य वाढवला म्हणजे 9.70 असं लिहिलं, किंवा आणखी एक शून्य वाढवला म्हणजे 9.700 असं लिहिलं, किंवा आणखीही तुम्ही अधिक शून्य वाढवले मुलांनो, तरीही दिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या किमतीमध्ये काहीही बदल होणार नाही। म्हणजे 9.7, 9.70 किंवा 9.700 हे तीनही अपूर्णांक सारख्याच किमतीचे आहेत, सममूल्य आहेत। यापुढील मुद्दा आहे दशांश अपूर्णांकी संख्यांचा भागाकार करताना भाजक संख्येला पूर्णांकाचे रूप द्यावे। त्यासाठी
भाजक संख्येला 10च्या ज्या घाताने गुणावे लागेल 10च्या त्याच घाताने भाज्य संख्येला सुद्धा गुणावे व नंतर भागाकार करावा. भागाकार करताना भाज्यात जेव्हा दशांश चिन्हाशी येऊ तेव्हा भागाकारात दशांश चिन्ह लिहा. हे तुम्हाला आणखी नीट समजावून सांगण्यासाठी मुलांनो मी एक उदाहरण समजून सांगत आहे, ते काळजीपूर्वक समजून घ्या. या ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे 4.08 भागिले 0.08. ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर बघा मुलांनो 4.08 अंश छेद 0.8 या प्रकारच्या मांडणीला आपण भागाकार सुद्धा म्हणत असतो. मग बघा या भागाकारामध्ये मुलांनो ही जी वरची संख्या आहे ज्याला आपण अंश म्हणतो ही संख्या म्हणजेच भाज्य आणि हे काय आहे भाजक आहे. आणि आताच आपण जो नियम वाचला त्यामध्ये काय म्हटलं की हा जो भाजक आहे हा भाजक दशांश अपूर्णांकामध्ये असू नाही तर हा पूर्णांकामध्ये असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 0.8 ही संख्या म्हणजे नसायला पाहिजे. तर इथं काय कोणती संख्या असायला पाहिजे 8 ही संख्या असायला पाहिजे. मग त्याच्याकरता इथं 8 ही संख्या येण्याकरता हा दशांश चिन्ह काय व्हायला पाहिजे एक घर उजवीकडे सरकायला पाहिजे. म्हणजे हा दशांश चिन्ह इकडे जायला पाहिजे. त्याच्याकरता हा एक दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाण्याकरता या अपूर्णांकाला 10 ने गुणावं लागेल. म्हणजे बघा 0.8 गुणिले 10 असं आपल्याला करावं लागेल. मग याला जर आपण 10 ने गुणाकार केला तर त्याच 10 ने आपल्याला या भाज्याला सुद्धा गुणावं लागते. म्हणजे 4.08 गुणिले 10 हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. मग बघा काय होईल या संख्येला जर आपण 10 ने गुणलं तर हा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकेल. म्हणजे हा या ठिकाणी असलेला दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकून या ठिकाणी येईल. म्हणजे संख्या होईल 40.8 भागिले इथं काय होईल एक घर उजवीकडे सरकला म्हणजे इथं संख्या होईल 8. अशा प्रकारे हा जो भाजक आहे हा भाजक पूर्णांकात झाल्यानंतर आता आपण भागाकार करू शकतो. मग याला भागाकार केल्यानंतर बघा काय होणार आहे 8 पंचे 40 8 पंचे 40 आणि मग बघा 40 नंतर काय होणार आहे दशांश चिन्ह त्यामुळे इथं आपण दशांश चिन्ह द्यायचं आहे. दशांश चिन्हाच्या जवळ आलं की आपण उत्तरामध्ये काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं आणि मग पुन्हा बघा 8 एके 8 1 चा भाग 8 एके 8 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 5.1 आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा तेच समजून सांगितलेलं आहे. निश्चितच मुलांनो या एका उदाहरणावरून तुम्हाला नीट समजलं नसावं म्हणून आपण आणखी 2 उदाहरणे पाहणार आहोत. बघा मुलांनो इथे एक उदाहरण दिलेलं आहे की 1.44 भागिले 1.2 याच्यामध्ये ही जी संख्या आहे ही संख्या आहे याला आपण काय म्हणतो मुलांनो भाज्य आणि या संख्येला काय म्हणतो भाजक असे म्हणत असतो. 1.44 संख्येला 1.2 ने भाग द्यायचा आहे भागाकार करायचा आहे आणि याची मांडणी आपण नेहमीप्रमाणे जसा भागाकार करतो त्या प्रकारे करणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे हा भाज्य आपण या ठिकाणी लिहितो आणि भाजक संख्या इथं लिहत असतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की हा भाजक आहे हा भाजक दशांश चिन्हामध्ये इथं लिहू नका. याला आपल्याला काय करायला पाहिजे पूर्णांक बनवायला पाहिजे. याला पूर्णांक बनवणे म्हणजेच काय करणे बघा हा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जायला पाहिजे. म्हणजे इथं कोणती संख्या तयार होईल 12 ही संख्या तयार होईल. मग याला एक घर उजवीकडे नेण्याकरता या अपूर्णांकाला आपल्याला 10 ने गुणावं लागेल. जर याला दशांश चिन्हाला 2 घर पुढे न्यायचं असेल ना तर या संख्येला आपण 100 ने गुणू. दशांश चिन्ह 3 घर पुढे न्यायचं असेल तर या संख्येला 1000 ने गुणावं लागते मुलांनो. या ठिकाणी आपल्याला हा दशांश चिन्ह फक्त एक घर उजवीकडे न्यायचं आहे आणि म्हणून या अपूर्णांकाला आपण 10 ने गुणणार. मग याला आपण बघा 10 ने गुणलं तर इथं संख्या तर होईल 12. आता याला आपण 10 ने गुणलं म्हणून आपण याला सुद्धा 10 ने गुणावं लागते. याला आपण 100 ने गुणलं असतं तर भाज्याला सुद्धा 100 नेच गुणावं लागते आणि भाजकाला जर 1000 ने गुणलं असतं तर भाज्याला सुद्धा 1000 नेच गुणावं लागलं असतं. या ठिकाणी आपण या भाजकाला पूर्णांकात करण्याकरता याला आपण 10 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 10 ने गुणणार आणि 10 ने गुणल्यानंतर इथं गुणाकार प्रत्यक्ष करायची गरज नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की 10 ने गुणलं 10 दशांश चिन्ह काय होतो एक घर उजवीकडे सरकतो म्हणजे इथं येईल बघा. म्हणजे संख्या होईल बघा ही 14.4. अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळेल. आता आपण हा भागाकार करू शकतो. बघा बघ 12 ने आपण 14ला भाग देऊया तर काय होईल 12 एके 12 12 एके 12
याची वजाबाकी जर केली तर 4 मधून 2 वजा केले 2, 1 मधून 1 वजा केला 0. आता वरील अंक कोणता बघा मुलांनो, 4 अंक आहे. त्याच्या अगोदर इथं काय आहे, दशांश चिन्ह आला आहे. त्यामुळे आपण आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि नंतर हा 4 अंक खाली उतरवायचा आहे. आता संख्या तयार झाली 24. आता काय करणार बघा, 12 आणि 24 ला भाग द्यायचा आहे, तर 12 दुने 24, 12 दुने 24. याची वजाबाकी करूया. 4 मधून 4 वजा केला 0, 2 मधून 2 वजा केले 0. आपलं आलेलं उत्तर आहे 1.2. काय उत्तर आलं आपलं, 1.2. हाही उदाहरण जर तुम्हाला नीट समजलं असेल तर आता आपण उदाहरण क्रमांक 3 समजून घेऊया. बघा मुलांनो, या ठिकाणी 22.5 भागिले 0.05 असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आपण याची मांडणी करूया. तुम्हाला आता सांगितलं की हा जो भाजक आहे मुलांनो, हा भाजक काय असायला पाहिजे, पूर्णांकात असायला पाहिजे. म्हणजेच बघा, हा दशांश चिन्ह इथं असता कामा नये. म्हणजे हा दशांश चिन्ह किती घर पुढे जायला पाहिजे, 1-2 घर पुढे जायला पाहिजे, उजवीकडे जायला पाहिजे. मग तुम्हाला सर्वांनी मी आता सांगितलं होतं त्या पद्धतीने सांगा बरं, या संख्येला कितीने गुणावं लागेल. अगदी बरोबर, या संख्येला आपल्याला 100 ने गुणावं लागेल. तेव्हा हा दशांश चिन्ह काय होईल मुलांनो, 2 घर उजवीकडे जाईल. आणि इथं संख्या कोणती तयार होईल मग, 5. इथं संख्या कोणती तयार होईल म्हणून 5. बघा 005 म्हणजेच 5. ठीक आहे, याच्यामध्ये काही तुम्ही असं कन्फ्युज होऊ नका. इकडे आपण किती शून्य वाढवले तरी ही संख्या बदलत नाही. ही संख्या किती आहे, 5च आहे. तर या ठिकाणी याला 100 ने गुणल्यामुळे आपल्याला संख्या मिळाली 5. मग आपल्या नियमाप्रमाणे याला जर 100 ने गुणलं तर भाज्याला सुद्धा 100 नेच गुणावं लागेल. आणि मग याला भाज्याला 100 ने गुणल्यानंतर हा दशांश चिन्ह काय होईल मुलांनो, 2 घरं उजवीकडे जाईल. 2 घरं उजवीकडे म्हणजे बघा इथं एकच घर आहे, मग आणखी एक घर या ठिकाणी निर्माण होईल आणि त्याच्यानंतर तो तिकडे जाईल. म्हणजे काय होईल बघा मुलांनो, इथे एक घर निर्माण होईल आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह राहील. इथं दशांश चिन्ह लिहायची गरज नाही. या ठिकाणी दशांश चिन्ह लिहायची गरज नाही. इथं आपण दशांश चिन्ह लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. तर मग आता हा भागाकार आपण नेहमीच्या भागाकारासारखा करू शकतो. बघा 5 चौक 20, 2 मधून 0 गेले 2, 2 मधून 2 गेले 0. पुढचा अंक कोणता बघा मुलांनो, 5. तर 5 5 25. इथे वजाबाकी करूया 0 0. मग कोणता अंक बघा मुलांनो, 0 हा अंक आहे, तर 5 0 0. बघा मुलांनो, भागाकार किती आलेला आहे, 450 आलेला आहे. भागाकार आलेला आहे 450. अशा प्रकारे आपण भागाकार करत असतो. मुलांनो, आपलं हे उत्तर खरंच बरोबर आहे का की चुकलं हे सुद्धा आपण याचा पडताळा सुद्धा घेऊ शकतो. पडताळा घेण्याकरता काय करायला लागेल मला बघा मुलांनो, की आलेल्या उत्तराला या संख्येने जर आपण गुणाकार केला, आलेल्या उत्तराला या संख्येने गुणाकार केला तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 22.5 यायला पाहिजे. बघा बरं, मग इथे आपण करून बघूया बरं. आलेल्या उत्तराला 450 गुणिले जे आपलं भाजक होतं किती होतं, 0.005 अशा प्रकारे होतं. गुणाकार कसा करतात ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. नेहमीच्या गुणाकारासारखाच गुणाकार करायचा असतो. 5 0 0, 5 5 25चे 5 हातच्याले 2, 5 चौक 20, 20 अधिक 2 22. मग आता शून्याने गुणणार, त्याच्या अगोदर एक 0 वाढवावं लागते. 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 4 0. नंतर आता या शून्याने गुणायचं आहे, त्या अगोदर किती 0 वाढतील, 2 0 वाढून द्यायचे. मग आता बघा 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 4 0. आता या तिघाची काय करत असतो म्हणून आपण बेरीज करत असतो. बघा मग आता 0 5 2 2 आणि 0. आता आपल्या सर्वांना माहित आहे गुणाकार करताना काय करायचं असते, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजायचे. बघा 1 2 वर आणखी आहेत का, नाही. म्हणजे काय, तर डावीकडून 2 अंकानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचा आहे. 2 अंक असल्यामुळे डावीकडून 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे बघा 1 2 या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. आलेलं उत्तर काय बघा मुलांनो, या शून्याला आपण कधी मोजत नाही. म्हणजे 22.50 22.50. याला 22.50 असं नाही वाजत मुलांनो, 22.50 22.50 असं आपण याचं वाचन करत असतो. आता बघा या ठिकाणी काय आहे,
22.5. आता तुम्हाला वाटत असेल की सर या ठिकाणी 1 शून्य अधिकचा आलेला आहे, तर तुम्हाला या अगोदर आणखी एक नियम सांगितला आहे की 22.5 बरोबर 22.50. इकडे आपण किती शून्य वाढवले तरी किंमत काही फरक पडत नाही. याला आपण आणखी असंही लिहू शकतो बघा, 22.500000. इकडे किती शून्य वाढवले तरी हे आणि हे सारखंच आहे मुलांना. 22.500000 असं किती वाढवलं तरी याची आणि याची आणि या तिघाची किंमत काय राहणार आहे, सारखीच राहणार आहे. म्हणजे बघा आपलं जे उत्तर होतं ते उत्तर 450 जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे. नमुना प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. जर 178 गुणिले 74 बरोबर 6052 तर 60.52 भागिले 17.8 चा भागाकार किती? मुलांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं तुम्ही वाचन करू शकता अथवा मी तुम्हाला आणखी नीट समजून सांगत आहे ते तुम्ही समजून घ्या. तर बघा मुलांनो, हा भागाकार आपण आता थोड्या वेळाने करू, पण त्यापूर्वी आपण एक दुसरं उदाहरण समजून घेऊया की समजा 12 गुणिले 5 किती होते बघा मुलांनो, 12 पंचे 60. हे उदाहरण आपल्या सर्वांना माहित आहे, 12 पंचे 60. मग आता बघा मुलांनो, 60 या संख्येला जर आपण 5 ने भाग दिला म्हणजे 60 भागिले 5 केलं तर उत्तर काय येईल, 12 येईल. बरोबर आहे ना? किंवा 60 भागिले 12 जर केले, 60 भागिले 12 जर केले तर उत्तर काय येत असते मुलांनो, 5 येत असते. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग त्याच नियमाने बघा मुलांनो, 178 गुणिले 34 या दोघांचा गुणाकार किती आला आहे, 6052 आलेला आहे. मग आता 6052 या संख्येला जर आपण 34 ने भाग दिला तर उत्तर काय येईल, 178 येईल. आणि 6052 या संख्येला 178 ने जर भाग दिला तर उत्तर काय येईल, 34 येईल. मग या ठिकाणी आपण याच नियमाचा वापर करू शकतो. फक्त आता प्रश्न असेल आपल्यासाठी दशांश चिन्हाचा. दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे हे आता आपल्याला फक्त थोडंसं समजून घ्यावं लागेल. मग बघा मुलांनो, आपल्याला जे भागाकार करायचं आहे 60.52 60.52 भागिले 17.8 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. इथं जर दशांश चिन्ह नसता तर भागाकार काय आलं असतं मुलांनो, 34 आलं असतं. या ठिकाणी बघा दशांश चिन्ह नाही आहे तर या ठिकाणी भागाकार काय आला असता, 34 आला असता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दशांश चिन्ह नसता तर भागाकार काय आला असतं मुलांनो, 34 आलं असतं. परंतु या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. आपला एक नियम आहे, सर्वांना माहित आहे की हा जो भाजक आहे हा भाजक दशांश चिन्हामध्ये असता कामा नये. म्हणजे याला काय करावं लागेल, मग हा एक दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरण्यासाठी याला 10 ने गुणावं लागेल आणि याला 10 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. म्हणजे खरी संख्या काय बघा मुलांनो, 605.2. हे असं का बरं झालं, कारण याला 10 ने गुणलं आपण आणि याला 10 ने का बरं गुणलो आपण, याला 10 ने गुणावं लागलं म्हणून. भागिले 178 हा भागाकार आपण सोडवल्यानंतर इथं जर दशांश चिन्ह असतं तर 34 आलं असतं. परंतु हा भागाकार आपण सोडवल्यानंतर काय होणार आहे मुलांना बघा, 3.4 अशा प्रकारचं आपलं उत्तर येणार आहे. 178 ने आपण 605 ला जर भाग दिला तर 3चा भाग जाईल आणि नंतर मग दशांश चिन्ह आल्यामुळे आपण दशांश चिन्ह देणार आणि उरलेल्या संख्येला पुन्हा 4 ने भाग जाईल आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे 3.4 आणि तेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बी हे पर्याय रंगवलेलं आहे. सोडवल्यावर काय उत्तर येते बघा मुलांनो, ही एक पदावली आहे आणि पदावली सोडवल्यानंतर काय उत्तर येते हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हे उदाहरण मी या ठिकाणी लिहून घेतलं आहे. आता आपण याला सोडवूया. तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारची पदावली सोडवत असताना आपला जो सुरुवातीचा नियम आहे पदावली सोडवण्याचा, कंचे भागू बेव, तो नियम आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्या नियमामध्ये काय म्हटलं आहे, जर कंस असेल तर कंसाचा भागाकार, या ठिकाणी कंस नाहीये, मग नेहमीच
ही बाजू याची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने संख्या दिल्या असतील म्हणजे भागाकार गुणाकारापैकी जे अगोदर असेल ते अगोदर आणि बेरीज वजाबाकीपैकी जे अगोदर असेल ते अगोदर आपण करत असतो. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला भागाकाराची क्रिया आपण हा भागाकार करून घेऊया. 2.5 भागिले 0.5. बघा मुलांनो, आता याला आपल्याला भागाकारात लिहायचा आहे. हा भाजक आहे आणि हा काय आहे, भाज्य आहे. मग हा भाजक दशांश चिन्हामध्ये असू नये याकरता याला आपल्याला कितीने गुणावं लागेल, याला 10 ने गुणावं लागेल. म्हणजे इथं कोणती संख्या तयार होईल, 5. आणि याला 10 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 10 ने गुणलं तर इथं हा दशांश चिन्ह घर उजवीकडे सरकेल. म्हणजे इथं संख्या तयार होईल बघा 25. आणि हा भागाकार तुम्हाला माहित आहे, हा भागाकार आपल्यासाठी फार सोपा आहे. 5 5 25, 5 5 25. म्हणजे बघा आपलं उत्तर काय आलंय मुलांनो, 5. या भागाकाराचं उत्तर काय मिळालं बघा मुलांनो आपल्याला 5. उरलेली क्रिया काय मग, गुणिले 0.1 वजा 0.005. आता ही पदावली आपली उरली आहे. आता आपल्याला भागाकाराची क्रिया झाल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया करायची मुलांनो बघा, गुणाकाराची क्रिया करायची आहे. आणि मग आलेल्या उत्तरातून आपण हे वजा करणार आहोत. मग याचा गुणाकार करताना बघा मुलांनो लक्षात घ्या सर्वांनी, 5 गुणिले 0.1 हा गुणाकार करूया आपण. 5 1 5 5 आणि 0 5 0. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल. आता आपण गुणाकारामध्ये बघूया बघा किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे, एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे. मग आपण डावीकडून 1 अंकानंतर दशांश चिन्ह देऊया. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय बघा म्हणून 0.5. या आपल्या गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे 0.5. पुढची कोणती क्रिया करायची म्हणून, या गुणाकारातून आपल्याला हे वजा करायचं आहे, वजा 0.05 हे वजा करायचं आहे. आता ही वजाबाकी करण्यासाठी सर्वांनी आपण एक बेरजेचं उदाहरण समजून घेतलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की वजाबाकीची मांडणी करताना किंवा बेरजेची मांडणी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. म्हणजे बघा हे उदाहरण आपण घेऊया 0.5. याच्यातून हे वजा करताना बघा म्हणून काय होईल 0.05. अशा प्रकारची मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. आणि मुलांनो तुम्हाला स्थान कळतातच, बरोबर आहे. समजा बघा मुलांना आपण एक संख्या घेऊया. ही जर संख्या असेल मुलांना बघा, तर या संख्येमध्ये हा जो आहे ना हा एकक स्थान आहे मुलांना. हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे. या स्थानाला मुलांना दशांश म्हणतात, दशांश स्थान म्हणतात, दशांश. या स्थानाला शतांश म्हणतात मुलांना, शतांश स्थान, शतांश. आणि आणखी तर जर एखादा अंक असेल तर याला सहस्त्रांश, याला काय म्हणतात, सहस्त्रांश असे म्हणत असतात. हे दशांश चिन्हानंतरचे स्थान आहेत मुलांना. आणि दशांश चिन्हाच्या या बाजूला बघा इकडे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 इकडे असते बघा. आणि म्हणून या संख्येला आपण बघा काय म्हणतो 124 दशांश चिन्ह 2 4 3 असं याचं वाचन करत असतो. मग तुम्हाला एक माहित आहे की आपण बेरीज वजाबाकी करताना काय करतो मुलांनो, एककाच्या खाली एकक लिहितो, दशकाच्या खाली दशक लिहितो, शतकाच्या खाली शतक लिहितो आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करतो की नाही. मग तोच नियम आपल्याला इथे ठेवावा लागेल बघा. हा एकक आहे, हा सुद्धा एकक आहे, एककाच्या खाली एकक, दशांशाच्या खाली दशांश. इथं शतांश नाही, आपण शतांशाच्या खाली शतांश. इथं शतांश नाही याचा अर्थ इथं काय मुलांनो 0 आहे असं गृहीत धरायचं असते. चला आता मग आपण काय करूया, वजाबाकी करूया. या ठिकाणी काय म्हटलं मी, 0 गृहीत धरायचं असतं. अंक नाही म्हणजे 0 आहे समजा. मग 0 5 जाणार नाही, हातचा घ्यावा लागेल. इथून हातचा घेतला इथं किती राहील म्हणून 4 राहील आणि इथे किती होईल 10 होईल. 10 मधून 5 वजा गेले तर 5. इथून बघा 4 मधून 0 वजा गेला तर 4. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह जसा तसा द्यायचा. 0 मधून 0 वजा गेला तर काय उरतो, 0 उरतो. म्हणजे उत्तर काय आलं बघा म्हणून 0.45. 0.45. आणि हे आपल्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला कुठं दिसत आहे, पर्यायामध्ये 0.45 हे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून आपलं उत्तर बघा ए हे रंगवलेलं आहे. तर या घटकावर मुलांनो 2च नमुना प्रश्न होते. या नमुना प्रश्नाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. यानंतर तुम्हाला स्वाध्यायातील प्रश्नांचा सराव करायचा आहे. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा.
मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.